तर रामराम मंडळीनो, मी तुमचा दोस्त आणि होस्ट अभिनंदन स्वागत करतो तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे कुबेर मराठी. सो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बंधन बँकबद्दल चर्चा करणार आहोत. बंधन बँकचे मित्रांनो जून क्वार्टर म्हणजे क्वार्टर 1चे जे काही रिझल्ट्स आहेत ते ह्या ठिकाणी फायनली आलेले आहेत आणि ह्या क्वार्टरमध्ये कंपनीचा परफॉर्मन्स कसा राहिलेला आहे आणि सध्याचे लेवल इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी वर्थ आहे का याविषयी आपण चर्चा करणार आहोत. पण मित्रांनो, पुढे जाण्याआधी तुम्हा सर्वांना नम्र विनंती, चॅनलवर नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुमच्या भावाला तुमच्या सपोर्टची ह्या ठिकाणी नितांत गरज आहे. जे काही चॅनल आहे ते आपण आपल्या मराठी बांधवांसाठी ह्या ठिकाणी बनवलेलं आहे. सो मित्रांनो, ह्या क्वार्टरमध्ये काही इम्पॉर्टंट अनाउन्समेंट्स झालेले आहेत असं तर मला सध्या दिसत नाही आहे. आता बघू शकता मित्रांनो, काही कोणत्याही पद्धतीचा डिव्हिडंड, बोनस, स्प्लिट, राईट इश्यू वगैरे कोणत्याही अनाउन्समेंट्स या ठिकाणी बोर्ड ऑफ डायरेक्टर्सच्या मीटिंगमध्ये होताना दिसलेले आहेत असं तर मला ह्या ठिकाणी दिसत नाही आहे. आता रेव्हेन्यूचा आपण मित्रांनो विचार करूया. 5476 कोटींचा रेव्हेन्यू ह्या क्वार्टरमध्ये झालेला आहे. मागील क्वार्टरमध्ये 5434 कोटींचा रेव्हेन्यू होता आणि जून 2024 मध्ये 5536 कोटींचा मित्रांनो ह्या ठिकाणी काय होता, रेव्हेन्यू होता. सो क्वार्टर रेव्हेन्यूमध्ये मित्रांनो ड्रॉप होताना दिसतोय. मागील वर्षापेक्षा आता थोडासा रेव्हेन्यूमध्ये ह्या जून क्वार्टरमध्ये ड्रॉप होताना आपल्याला दिसतोय. इंटरेस्ट मित्रांनो 2718 कोटींचा पे केलेला आणि खर्च बघितले तर 2962 कोटींचे खर्च आहेत आणि 204 कोटींचा लॉस मित्रांनो कंपनीला बेअर करावा लागलेला आहे. मागील 3 क्वार्टरपासून मित्रांनो कंटिन्युअसली कंपनी काय मित्रांनो लॉस या ठिकाणी करते आहे आणि जर तुम्ही बघितलं तर अधूनमधून सुद्धा मित्रांनो बऱ्याचशाच क्वार्टरमध्ये कंपनीने काय केलेले आहेत, बऱ्याचशाच लॉसेस या ठिकाणी काय केले आहेत मित्रांनो, बुक केलेले आहेत. आता आपण मित्रांनो विचार करूया की कंपनीचे ऑदर इन्कम्स कसे आहेत. ऑदर इन्कमचा जर तुम्ही विचार केला तर 726 कोटींचे ऑदर इन्कम्स आहेत आणि नेट प्रॉफिटचा विचार केला तर 372 कोटी रुपयांचा नेट प्रॉफिट आहे. जसं की मी तुम्हाला मित्रांनो सांगितलेलं आहे की नेट प्रॉफिटमध्ये मात्र ह्यांचे जे काही स्टेटमेंट्स आहेत मित्रांनो, कन्सॉलिडेटेड स्टेटमेंट्स आहेत ते पॉझिटिव्ह दिसत आहेत, पण ऑपरेटिंग प्रॉफिट म्हणा किंवा फायनान्सिंग प्रॉफिट यांचा काय दिसतोय मित्रांनो, ह्या ठिकाणी निगेटिव्ह दिसतोय आणि त्याचमुळे मित्रांनो ह्या बँकचा जो काही परफॉर्मन्स आहे तो आत्तापर्यंत आपल्याला खराबच दिसलेला आहे. कारण कोणत्याही बँकेसाठी मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं असतं त्यांचा कोअर बिझनेसमधून जर ते पॉझिटिव्ह ह्या ठिकाणी रिझल्ट दाखवत नसतील तर ह्या ठिकाणी इन्व्हेस्टर्सचा त्या बँकेवर काय राहत नाही मित्रांनो, भरोसा राहत नाही. त्यामुळे तुम्ही बघू शकता कंटिन्युअसली एक डाऊनफॉल आपल्याला ह्या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि नेट प्रॉफिटचा जर विचार केला कंटिन्युअसली मित्रांनो नेट प्रॉफिट कंपनीचं काय ह्या ठिकाणी पॉझिटिव्हच आहे. इव्हन जून क्वार्टर बघितलं तर 1063 कोटी रुपयांचा मित्रांनो काय होता, प्रॉफिट होता जून 2024 मध्ये आणि आता 372 कोटी रुपयांचा प्रॉफिट आहे, जो की मागील क्वार्टरपेक्षा खूप ह्या ठिकाणी वाढून आलेला आहे असं आपल्याला कुठेतरी दिसत आहे. ओके, पण फायनान्सिंग प्रॉफिट मित्रांनो ह्या ठिकाणी निगेटिव्ह असल्या कारणाने ह्या स्टॉकचा परफॉर्मन्स सध्या खराबच दिसतोय. त्यामुळे मित्रांनो अशा बँकांमध्ये कधी तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू नका ज्यांचा काय फायनान्सिंग प्रॉफिट जो आहे तो ह्या ठिकाणी काय मित्रांनो निगेटिव्ह आहे. ओके, सो सध्याचे लेवल मित्रांनो इन्व्हेस्टमेंटसाठी चांगले आहेत, पण कंपनीचं जर काही फायनान्सिंग प्रॉफिट आहे तो निगेटिव्ह असल्या कारणाने मित्रांनो स्टॉक जरी चांगल्या व्हॅल्युएशनवरती अवेलेबल असेल तरी सुद्धा आपल्याला त्यामध्ये गुंतवणूक करण्याचं धाडस या ठिकाणी करायचं नाही आहे. सो मित्रांनो आशा करतो हा कॉन्टेंट तुम्हाला आवडला असेल. कॉन्टेंट आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. मी भेटतो पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय, टेक केअर अँड गुड टाईम. थँक्यू व्हेरी मच ऑल ऑफ यू.